नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अगदी घाई गडबड असेल आणि आपल्याला भाजी घरात नसेल तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत चपाती आणि भाकरी बरोबर खाण्यासाठी दोन प्रकारचे ठेचा. ते एक त्या गवारीचा ठेचा आणि त्याचबरोबर भेंडीचा ठेचा. अप्रतिम बनतो. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला ठेचासाठी शेंगदाणे भाजायला लागले. तर मी अगोदर तवा गरम करायचा, शेंगदाणे घालून थोडेसे पसरवायचे आणि पटकन हे आपले शेंगदाणे भाजले जावे म्हणून त्याची आपण ही ट्रिक वापरायची. पाण्याचा हात मात्र त्या शेंगदाण्यावर फिरवायचा. त्यामुळे काय होतं, शेंगदाणे आतमधून अगदी व्यवस्थित भाजले जातात, त्याशिवाय पटकनही भाजले जातात आणि जास्त आपल्याला वेळही लागत नाही. तर बघा अशा पद्धतीने अगदी 5-6 मिनिटातच आपले शेंगदाणे पटकन भाजले जातात आहे. भाजलेले कसे कळतात की त्याची ना थोडीशी सालं आपल्याला निघू लागतात. अशा पद्धतीचे शेंगदाणे भाजले गेले की आपण त्याला काढायचं आणि अगोदर थंड करायचं. हवं असं तुम्ही साली काढू शकता. मी साली न काढता ठेवले. तर शेंगदाणे भाजले गेले. इथे कढई ठेवायची. कढईमध्ये तेल 1 चमचा मी गरम करायला ठेवले. त्यात घातल्या हिरव्या मिरच्या 3, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घालायच्या 4-5 आणि नंतर अगोदर हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडीशी आपण परतून घ्यायची. मिरच्या कधीही टाकताना अशाच टाकू नका. थोडंसं त्याला अगदी कापात जरासं, नाही तर मग उडू लागतात त्याच्यावरती. त्यानंतर याच्यावर घालायची गवार ही आपण त्याला भाजून घ्यायची. कारण का गवार भाजल्यामुळे जो कच्चेपणा असतो ना तो थोडासा चांगला निघतो आणि आपल्याला जो ठेचा आहे ना तो चवीला चांगला बनतो. तर अशा पद्धतीने आपण चांगला भाजला गेला, याला काढून बाजूला ठेवूया. जोपर्यंत तो थंड होतोय तोपर्यंत मी इथे खलबत्ताच घेतलाय, कारण का मी इथे खलबत्त्यामध्येच ठेचा करणार आहे. शेंगदाणे कुठून सगळेच घेऊया, जास्त आपल्याला पावडर करायची नाही. जर तुमच्याकडे नसेल एखादा पाटा वरवंटावरती सुद्धा तुम्ही करू शकता, छान लागतात. त्याच्यामध्ये ठेचा अगदी चवीला लागतो. नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. तशा पद्धतीने शेंगदाणे सगळे मी अगोदर काढून घेणार आहे. शेंगदाणे काढल्यानंतर त्याच खलबत्त्यात आपली जी गवारीचं आपण जे मिश्रण आहे ते घालायचं आणि त्याला आपण ठेचून घ्यायचं. हवं असल्यास तुम्ही लसूण आणि मिरची अगोदर तुम्ही त्याला थोडासा परतून त्याला ठेचू अगोदर शकता आणि नंतरही गवार तेलामध्ये परतू शकता. पण मी तसं न करता एकाच वेळी सगळं काही घातलेलं आहे आणि हे सगळं आपण थोडं चांगलं ठेचून घ्यायचं. ठेचताना जास्त अगदी त्याची चटणी बनवून टाकायची नाही. ठेचा कसा असतो तुम्हाला माहितीच आहे की थोडासा ओबड असा असतो, चवीला चांगला लागतो मग तसा. आता हा थोडासा ठेचल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. इथे मात्र तुम्ही नक्की कोथिंबीर घाला, मी विसरले होते. त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट घातलाय आणि आता पुन्हा त्याला ठेचायचं. आता आपला मात्र 2 मिनिटं सुद्धा लागणार नाहीये. तर बघा हा आपला गवारीचा ठेचाचं ठेचून आपलं मिश्रण झालंय. पण त्याला आणखीन चव देण्यासाठी आपण काय करायचं, तेच कढई घेतली, तेल गरम केले, त्यात टाकायचं थोडंसं जिरं. जिरं टाकल्यानंतर जिरं तर थोडंसं तडतडू द्या. जिरं तडतडलं की नंतर आपण जे ठेचून घेतलेली गवारीचं मिश्रण त्यात टाकायचं. आता ह्याच्यामध्ये सगळं टाकल्यानंतर आता मात्र काहीच करायचं नाही. मीठही टाकलंय, कोथिंबीर सगळं काही टाकलेलं आहे आपल्याला. फक्त या तेलावरती, या जिराच्या फोडणीवरती आपल्याला त्याला मात्र परतून घ्यायचं. 2 मिनिटं फक्त परता अगदी मंद आचेवरती. तर हा आपला ठेचा रेडी होतो. कधी हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करून चपाती आणि भाकरी बरोबर खाऊ शकता. तर हा आपला गवारीचा ठेचा आपला रेडी झालाय. आता आपण बनवणार आहोत भेंडीचा ठेचा. त्यासाठी कढई ठेवली आहे. पुन्हा मी 1 चमचा तेल टाकलंय, हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. पुन्हा त्याला थोडंसं परतून घ्यायचं. इथे मात्र आपण आता पुन्हा जशी गवार परतून घेतली तसंच आपण इथे भेंडी सुद्धा परतून घ्यायची. अशा पद्धतीने परतल्यामुळे भेंडीचा किंवा गवारीचा कच्चेपणा सगळा या भाजीचा निघून जातो. अगोदर याला चांगलं परतायचं. चांगलं थोडंसं परतलं गेलं, हलकासा बघा रंग लालसर झालेला आहे, हलकासा होतो अगदी गुलाबी सारखा. तसं झालं की याला काढून अगोदर थंड करायचं. थंड केल्यानंतरच आपण त्याला त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये घालून कुटून घ्यायचंय. आता हे थंड झालेलं मिश्रण तर मी खलबत्त्यात तिथे टाकलंय आणि आता आपण याला ठेचून घ्यायचंय. ठेचताना मात्र आपण इथे घातलेली कोथिंबीर, म्हणूनच म्हटलं मी तुम्हाला तिथे गवारीच्या याच्यामध्ये कोथिंबीर नक्की घाला. त्याचबरोबर घालायचे ते मीठ चवीपुरतं आणि याला ठेचायचं. आता तुम्ही कधी भेंडी म्हणाल तर ती जराशी चिवट असतेच. तुम्हाला वाटेल जेव्हा आपण ठेचतो ना तेव्हा तो चिकटपणा असा येतो. तो येऊ नये, तोंडात चिवटपणा लागू नये म्हणून त्यासाठी काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. अशा पद्धतीने ठेचल्यानंतर हे मिश्रण सुद्धा आपण खलबत्त्यातनं काढून घेऊया. काढल्यानंतर तीच पुन्हा मी कढई ठेवली आहे. जिऱ्याची फोडणी द्यायची आहे तेलावरती आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे. जरासा हिंगाने आणखी थोडीशी चव वाढेल. हिंग टाकायची तिथे तुम्ही टाकू शकता. हिंग इथे टाकायचा आणि नंतर भेंडीचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आणि ह्यावेळी मात्र भेंडीचं आपण कुटताना आपण तिथे शेंगदाणे घातलेले नाही.
म्हणून अगोदर हे भेंडीचं मिश्रण टाकल्यानंतर ह्याच्यावरती तुम्ही मात्र शेंगदाण्याचा कूट टाका. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर इथे आपण त्याला थोडंसं चांगलं अगोदर 2 मिनिटं परता चांगलं. तर शेंगदाण्याच्या कुटामुळे ना ते चांगली भेंडी चांगली सळसळीत अशी होते आणि चांगलं आपलं परतली जाते. आता चिवटपणा जाण्यासाठी आपण टाकायचं त्याच्यावरती लिंबाचा रस. एखाद वेळी लिंबाचा रस नसला तर हलकासा आमचूर तुम्ही टाकू शकता. आता अशा पद्धतीने लिंबू पिळल्यानंतर आता मात्र काहीच करायचं नाही, 2-3 मिनिटं त्याला फक्त परतून घ्या. मात्र गॅसमध्येच ठेवायची, करपता कामा नये. आणि बघा आता हे छान परतलं गेलंय. भेंडीचाही ठेचा आपला रेडी झालेला आहे. ह्यात भेंडीचा ठेचा, गवारीचा ठेचा असो, कुठलाही ठेचा करायला जास्त वेळ लागत नाही, पटकन झटपट होतो. काहीच घरात नसेल तर अशा पद्धतीने करून तुम्ही चपाती भाकरी बनवून नक्की खाऊ शकता. तर दोन्ही प्रकारचे आपले ठेचे रेडी झाले. हा झाला आपला भेंडीचा. आता दोन्ही मी इथे ठेवलेले आहेत, भेंडीचा आणि गवारीचा. जो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता. नक्की करून बघा, अगदी मस्त चमचमीत लागतो. जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण एका छानशा रेसिपी बरोबर.